मम्मी मेकिंग चिक, म्हणजे चिकाला काय बोलतात, खरवस. ते पण लई दिवसाचं पाकिट एक फ्रीज मध्ये सापडले. सो उद्याची तयारी चालली होती, कारण की उद्या उपवास आहे. उपवास मतलब उपाशी राहणे का होत आहे, इतर एक दिवस आधीच तयारी चालू आहे. आय एम व्हेरी चालक, थंडी वाजते त्याला, त्यामुळे मी हिला गाडी चालवायला लावली ते. आणि आता आम्ही चाललोय शॉपिंगला. काहीच यंदा लय बेकार थंडी बाबा, लय घाणगार लागतोय. शॉपिंग को आए थे, मैंने कुछ नहीं लिया है, मैंने बस एक लिया है, इसने ज्यादा लिया है गाइस. और शॉपिंग को आए थे मेरे लिए. आता उद्या आम्ही दोघी परत जाणार शॉपिंगला. आता फक्त खाऊन घेतो पाणीपुरी, कारण की उद्या उपवास आहे. आता जरा पोट भरून खातोय. शपथ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. इकडे बघा, अभी हम खा रहे आइसक्रीम को. इतनी थंडी में भी जाताना पर कुडकुडत होते गाडीवरती. आणि आता बघा आईस्क्रीम, आता मला आईस्क्रीम खायची ते. हॅलो सत्तो पाटील, राम राम. बघा एकटं खाते गाईज बघा, मी माझ्या भावाला देणार नाही, कारण की मला त्याची काळजी आहे. गाईज तो आजारी पडायला नको. गाईज मेरा भाऊ आजारी पड काय. एकटं पटलं का? गरम तरी खाऊ. गरम गरम का बरं, मटन करू आपण त्यासाठी. उद्या उद्या उपवास आहे, उद्या एकादश आहे, मोठी एकादश आहे. उपास धरणे का काय गाई दिसतो, सांगो उपास धरने का होता है. अरे ये खाती देखो आइसक्रीम खा रही है. आइसक्रीम अरे आज खा के लेंगे ना, फिर कल उपवास पकड़ना है. मैं और मेरी मैत्रीण होगी ना, गुली चंदननगर पुणे. दोघी फक्त सोबत जायला पाहिजे. काय तर अख्खं हिंडून येतो शॉपिंग साठी. घरचा तर एक पण फोन येत नाही. घरच्यांनी आम्हाला सोडून दिलंय नाही म्हणता ना. काय त्यांना आमच्या विश्वास आहे, आमच्या पुरी काय काय नाही त्यांना सगळं माहिती. त्यामुळे ते आम्हाला 17 वेळा फोन करून त्रास नाही देत, अरे कुठे काय काय. मी खरं सांगू का, मला घरून एवढा सपोर्ट आणि एवढा फ्रीडम काय, कारण त्यांना माहिती त्यांची पोरगी कशी नाही. येते चाळी किती बी करीन, पण असे कधीच वाईट ह्याच्यात जाणार नाही. काय म्हणायचं तुला, त्यामुळे मोकार सूट दिलेली मला. आणि आपल्याला त्या सुटची जाणीव, कारण की आपण खानदानी माणसं आहे. कसं वागलं पाहिजे कसं नाही कळते. त्याला लय ज्ञान झालं माझ्या तोंडातून, ज्ञान नाही शोभत. माझ्या तोंडातून जोक शोभतात. जोक नाही काय, मी नॉर्मल बोलले तरी जोक कसं काय होतं काय माहिती बाबा. होय रे, आता मला रे बोलायची सवय लागली, ते भाई बोलायची सवय लागली, ते डॉन झाले का वाटते मला.